हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे पोहे बनवते, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। तर पोहे बनवण्यासाठी मी इथे चाळणीमध्ये 2 कप पोहे घेतलेले आहेत। हे पोहे चाळून स्वच्छ धुवून घेते। हे धुतलेले पोहे बाजूला ठेवून द्यायचे। गॅसवर कढई ठेवले, गॅस ऑन केलेला आहे, गॅसची फ्लेम स्लो ठेवली। या कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकते। तेलाऐवजी तुम्ही तूप देखील टाकू शकता। तेल गरम झालं की या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे टाकलेत। जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये थोडंसं बारीक चिरलेलं अद्रक आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकल्यात। याला मिनिटभर परतते। आता यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकते। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतणार आहे। कांदा ट्रान्सपरंट झाला। आता यामध्ये ताजे हिरवे वाटाणे टाकते। इथे मी हे वाटाणे 1 वाटी एवढे घेतलेले आहेत। त्यावरच मीठ टाकले आणि याला देखील 1 मिनिट परतणार आहे। वाटाणे परतलेत। आता यावर झाकण ठेवून वाटाणे शिजवून घेणार आहे। वाटाणे शिजलेत, थोडेसे हलवून घेतलेत। आता यावर गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकली। हे दोन्हीही या वाटाण्यांमध्ये मिक्स करून घेतले। आता यामध्ये आपण जे धुवून घेतलेले पोहे होते ते पोहे टाकलेत। पोहे मिक्स करून घ्यायचे। पोहे मिक्स झाल्यावर यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर मिक्स करून घेते। गॅस बंद केलेला आहे। आता हे पोहे खाण्यासाठी तयार आहेत। चाखून बघा, जर मीठ वगैरे तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही इथे मीठ टाकू शकता। तयार झालेला आहे आपला पोह्यांचा नाश्ता। यालाच आपण चुडा मटर असे देखील म्हणतो। तुम्हाला हे चुडा मटर कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।